गुन्हेगारांसाठी धडकी भरवणारे नाव आणि नागरिकांसाठी विश्वासाचा आधार ठरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांचा नेरळ पोलीस ठाण्यातील कार्यकाळ आज संपला। 4 ऑगस्ट 2023 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रभारी अधिकारी म्हणून त्यांनी नेरळ परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा कणखर पहारा दिला। आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांची बदली खोपोली पोलीस ठाण्यात झाली। नेरळमध्ये कार्यरत असताना ढवळे यांनी गुन्हेगाराला अक्षरशः चेकमेट दिले। सन 2023 मध्ये 13 घरफोडी आणि 21 चोरांचा पर्दाफाश करत त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या। 2024 हे वर्ष त्यांच्या धडाकेबाज कामगिरीचे ठळक उदाहरण ठरले। या काळात 22 चोऱ्या, 14 घोरपडी आणि एका गुन्ह्याचा यशस्वी उलगडा त्यांनी करून पोलीस खात्याची कार्यक्षमता सिद्ध केली। सन 2025 मध्ये त्यांच्या तपास यंत्रणेचा वेग कायम राहिला। 12 चोरी, 8 घरफोडी, 1 खून आणि 1 फायरिंग प्रकरणाचा उलगडा करत त्यांनी गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का दिला। याशिवाय एमडी ड्रग्ज पकड प्रकरणात त्यांनी केलेली कारवाई विशेष चर्चेचा विषय ठरली। अंमली पदार्थाच्या साखळीवर प्रहार करत त्यांनी तरुण पिढीला वाचवण्याचा प्रयत्न केला। गोरक्षक म्हणून त्यांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर सुद्धा कठोर भूमिका घेत आदर्श कामगिरी बजावली। ढवळे यांच्या तपास कौशल्याची चुणूक दाखवणारी कामगिरी म्हणजे 2001 मधील खुनाच्या प्रकरणातील बेनावे असलेल्या आरोपी त्यांनी शोधून काढले। तसेच 2008 मधील फसवणुकीच्या 2 आरोपींनाही अटक केली। जुने गुन्हे उकरून काढत न्याय मिळवून देणे हेच त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य राहिले। नेरळ पोलीस ठाण्यातील त्यांचा कार्यकाळ गुन्हेगारांसाठी भीतीचा आणि नागरिकांसाठी दिलासाचा ठरला। आता खोपोलीत त्यांच्या धडाकेबाज कारवाईची उत्सुकतेने प्रतीक्षा आहे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।